नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथे बौद्ध समाज स्नेह मिलन मेळावा संपन्न। उमरखेड येथे शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी हनुमान वार्ड येथे साहेबराव कांबळे युवा फोर्स उमरखेड व महागाव तालुका आयोजित बौद्ध समाज स्नेह मिलन मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते उमरखेड महागाव विधानसभेचे भावी आमदार साहेबरावजी कांबळे साहेब हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र कावळे साहेब, प्राध्यापक अनिल काळबांडे, वीरेंद्र खंदारे, भारत राऊत, चिमनाजी काळबांडे हे होते। तर मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजक राहुल काळबांडे, पंकज गायकवाड, लक्ष्मण भाऊ धुळे, रितेश रोकडे, राम बहादुरे, श्याम तायडे, दिनेश गायकवाड हे होते। या कार्यक्रमाला शेकडो तळागाळातील समाज बांधव उपस्थित होते। मान्यवरांनी साहेबराव कांबळे यांच्याबद्दल माहिती दिली। आपला समाज एका छताखाली आला पाहिजे, यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे आणि माझा समाज सुधारला पाहिजे। आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, यासाठी मैदानात उतरलो आहे। जे काम सत्ताधाऱ्यांनी 10 वर्षात केले नाही, ते काम साहेबराव कांबळे यांनी अतिशय कमी दिवसात केलेले आहे। उमरखेड महागाव तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील घरापर्यंत साहेबराव कांबळे पोहोचलेले आहेत आणि गोरगरिबांच्या व्यथा जाणून समजावून घेतलेले आहेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकरराव कांबळे यांनी केले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम। जेवण असेल, क्वालिटीचं पाणी असेल, क्वालिटीच्या खुर्च्या असल्या, बसा म्हणले सत्र करायला लागले खोटं बसू। हे समाजाला वर आणण्याचं काहीतरी आपण सोचलं पाहिजे, आपल्यापासून आपण सुरुवात केली। म्हणून मी हमेशा म्हणतो, समाजानं एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला कोणीही विचारणार नाही। ध्यानात मी वारंवार म्हणतो, समाजावर एकच माझा बडीमार आहे, या मंदिरासाठी एवढे पैसे द्या, समाज मंदिरासाठी एवढे पैसे द्या, असं वारंवार आपण बोलतो। त्याच्यात थोडं बाहेर जा। विहार सुधारणं म्हणजे समाज सुधारणं नाही, ते क्रमप्राप्त आहे, ते तर केलंच पाहिजेत आपण, पण विहारामध्ये प्रार्थना होणं हे समाज सुधारण्याचं नाही। माझ्याकडे लोक येतात, मी जरा स्पष्टवादी आहे आणि तोंडाला बोलतो, साहेब आपलं समाज मंदिर झालं पाहिजे। आपल्यातला एक नेता बापू कानात सांगतो तुम्हाला नाव, 7.5 लाख रुपयाचं इस्टिमेट आलं। ज्या ठिकाणी नगरपंचायत आहे त्या ठिकाणचा नेता आला, 7.5 लाख रुपयाचं इस्टिमेट आलं, हे झालं पाहिजे। मी म्हणलो बा हे खरं आहे, मी काय आमदार नाही, खासदार नाही, काय करायचं, तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे समाजाची। किती सुंदर बोलले ते। ठीक आहे, माझी तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे साहेब, आपला माणूस गादीवर बसला पाहिजे, तरच ते तिजोरीतून काही देऊ शकेल। एवढा परमार्थ करायला म्हणून जगात तर कोणी नाही, पण मी 20% करतोय माझ्या परीने, बाकीचं काही करू शकत नाही। त्यांना म्हणजे काहीतरी करा तुम्ही। मी त्यांना असं म्हणालो, आता म्हणजे समाज मंदिराची अवस्था कशी आहे म्हणजे 75% चांगली आहे। बुद्धवाडा किती आहे, 500-600 आहे। किती लोक जातात रविवारी प्रार्थनेला, एकच जात नाही। समाजाचं घेऊन तुम्ही माझ्याकडे का आला? इथं प्रार्थना घ्या, समाजाची रेग्युलर मिटिंगा घ्या, समाजाची प्रार्थना घ्या, समाज सुधवा, भंतेजी न्या, भंतेजी ठेवा, काहीतरी धम्म पसरा, धम्माचा प्रसार करा, नंतर मला सांगा ना समाज मंदिर सुधारायचं। हे तर पैशाच्या गोष्टी हातात, समाज मंदिर डागडुजी करणे, काहीतरी मंदिरच बांधणे, सभागृह बांधणे, ह्या गोष्टी वेगळ्या हातात। पण समाज मंदिर सुधारण्याचं काम जे असतं ते अंतःकरणातून, त्या अंतःकरणातून आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणून तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम करणारी माणसं आले, राजकारण बोललो। आता देवानंदाला कोठूनला तिकडं सोनदारमी, वच्याचे सरपंच कुठं आले, आपलं लास्ट गाव आहे, तुम्हाला माहित नसतं, 10 वेळेस गेलो होतो, लास्ट गाव आहे आपल्या मतदारसंघात, कुठून आले, किती लांबून लांबून आले, आमनीहून आले, ते लास्टच गाव आहे आपल्या याचं।
हे बांबरखेडा किती कुठून लोक आले आपल्याला. फक्त तुम्ही प्रेम करणारे माणसं आहात, तुम्ही विकासावर काम करणारे माणसं आहात, तुम्ही माणसावर प्रेम करणारे आहात, तुम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे माणसं आहात. किंवा माझी विनंती आहे, तुम्ही आता याच्यानंतर भाऊक झाले की तुमचा गेम बिघडला. आणि तुम्हाला भाऊक करण्याचं वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या माणसाकडे यायच्या. फक्त तुम्ही भाऊक होऊ नका. बापू भाऊक झालते म्हणजे तुम्हाला काय माहित आहे म्हणजे कांबळे साहेब, तुम्ही शिकले मोठे झाले शहाणे झाले म्हणजे. प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आपल्या बाबासाहेबाचं रक्त आहे. विनू ते रक्त आहे तर मी रक्तच आहे ना बापू. नाही म्हणजे आता काही जरी झालं, एकदा जागा दाखवायची, समाजाची ताकद दाखवायची म्हणजे बापूना आकडा 1,61,000 नेला. बापू महाविकास आघाडीचा उमेदवार पडता पडता वाचला. लपड जमते की ते म्हणजे हो बा डोळे उघडले म्हणले काही खरं नाही त्याचं. संविधान बदलायच्या नादी लागले होते म्हणजे ते लोक. आणि बापू आता तर एबीसीडी निघली सर. जर 400 पार झालं असतं तर बापू आपल्याला सतरंजीवर बसावं लागलं असतं. एबीसीडी नाही ना EFGH नाही, संविधान बदललं असतं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याचं कारण आहे बीजेपीच्या 6 ते 7 खासदाराचं नाव घेतो. त्यांनी स्पष्ट सांगलं होतं की आम्हाला 400 पार पाहिजेत, कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. 1925 ला RSS ची स्थापना झाली आणि RSS चा एक अजेंडा होता. तो अजेंडा फार सुंदर होता. त्यांना संविधान न्यायचं नव्हतं, त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आणि तो अजेंडा त्यांना राबवायचा होता. आणि 2025 ला 100 वर्षे होणार होते म्हणून त्यांना 400 पास पाहिजे होते. 400 पार पास झाले असते तर त्यांचं 100 वर्षाचं म्हणजे गोल्डन जुबली झाली असती आणि गोल्डन जुबलीचं त्यांचं स्वप्नपूर्ती झाली असती. आणि त्यांचं संविधान म्हणजे मनुवाद हा लोकशाहीच्या हटला असता आणि मनुवाद पुढे आला असता. आणि मनुवाद मनुस्मृतीमुळे हा भारत देश चालला असता. हा भारत देश राहिला नसून हा इंडिया राहिला नसता आणि हा हिंदू राष्ट्र झाला असता. आणि तुम्ही सगळे हिंदू राष्ट्रातले राहणारे माणसं गुन्ह्या गोविंदाने राहणार. पूर्वी बी कधीतरी या देशाचे मुसलमान राज्यकर्ते होते हो, ते राजे होते असं नाही. या देशाचा अशोक सम्राट कोण होता? राजा होता. गौतम बुद्ध राजा होता. त्यांच्या हातात कधी काळी सत्ता होती ना, ते सत्ता हिसकावून घ्यायची. बुद्धाने श्रीलंकेत जावं, मुसलमानाने पाकिस्तानमध्ये जावं. हे जर तुमची गैस भावना असेल तर हे चुकीची आहे असं माझं रास्त म्हणणं. आपण सगळे गुन्ह्या गोविंदाने राहू तिथे, सगळ्या जाती धर्माच्या, SC ST OBC NT VJNT अबकड आणि सगळे ओपन आपण गुन्ह्या गोविंदाने राहू. हे घर बांधायचं असेल साहेब, याला मोहम्मद पाशाच लागेल. पंक्चर काढायचं असेल तर शेख रफ्तारच लागेल. आणि सगळ्या समाजाचे लोक मागणीच करतात. चिकन कापायचं असेल तर तुम्हाला शेख कयामच लागेल. मग त्याचा द्वेष कशाला, एवढा द्वेष कशाला तुमचा? काय केलं ते? तुमचे घर बांधले, पाडले नाही सर, तुमचे घर बांधले. त्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्या काळामध्ये तुमचे ढोर पहारांनी वळले. हे कुठला समाज आहे? या देशातला समाज आहे. या देशात या समाजाला जगण्याचा अधिकार, तो अधिकार राहिला पाहिजे. संविधानाला अधिकार, घटनेला अधिकार, बाबासाहेबांनी संविधान दिले. त्या संविधानामध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या. सगळ्या गोष्टी संविधानाच्या लोकांच्या प्रस्तावाला काही मिळून ना लाडकी बहीण आहे, ना लाडका भाऊ आहे, जरांगे पाटील लाडका दाजी आहे, ना लाडका मुलगा आहे. जरांगे पाटील खतरनाक बोलायला लागले. मला बिलकुल पटलं, खतरनाक बोलायला. त्याच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. ते काय म्हणाले, महाविकास आघाडीने सांगा तुमची भूमिका. अरे सरकार म्हणून तुम्हाला हातात चाव्या दिल्या आम्ही, तुम्ही सांगा ना तुमची
काय भूमिका आहे त्यावेळेस महाविकास आघाडी डिक्लेअर करेल आमची ही भूमिका आहे, फेवरमध्ये आहे की काय विरोधात आहे म्हणून. पण सरकार म्हणून तुम्ही निर्णय घ्यायला अकार्यक्षम या गोष्टी तुम्ही करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या समाजाचा कोणताही माणूस येऊ द्या, महाविकास आघाडीतून त्याला आपण भरघोस मताने मदत करावी एवढी रास्त अपेक्षा बोलतोय. जास्त काही बोलणं नको. तुम्ही आलात, माझ्या विनंतीला, सुधाकररावच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.